आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। देशामध्ये ही येऊन घातलेली जी यादवी आहे ही यादवी टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना होऊन रिझर्वेशनची मर्यादा 80% करावी, जेणेकरून समाजामध्ये खोटुता कमी होईल आणि जे पूर्वी आपण सगळे विविधतेत एकता म्हणतो ती विविधतेतली एकता आणि शांतता सुव्यवस्था राहिल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही। भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस जेव्हा व्यवस्था निर्माण होत होती, व्यवस्था निर्माण करणाऱ्यांनी त्या काळाच्या परिस्थितीप्रमाणे 50% आरक्षण केले होते। सुरुवातीला तर ते 50 पण नव्हतं, SC आणि ST या दोनच प्रवर्गासाठी ते आरक्षण होतं आणि ते 20-22% आरक्षण होतं। जे SC आणि STला जे आरक्षण दिलं होतं त्यावेळेस सुद्धा ते सुप्रीम कोर्टात तो विषय गेला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्या SC ST आरक्षणाला सुद्धा स्थगिती दिली होती आणि ते म्हटले की हे जी घटनेची सर्वांना एक न्याय द्यायचा या तत्वाशी ते विसंगत होत आहे, म्हणून SC STचे सुद्धा आरक्षण त्या काळात काढून घेतले होते। परंतु नंतर घटनामध्ये दुरुस्ती केली आणि SC आणि STला घटनादत्त आरक्षण दिलं आणि त्यांच्या आरक्षणाला कोणी धक्का लावणार नाही अशी व्यवस्था केली। मित्रांनो, ही आरक्षणाची व्यवस्था का आली? आरक्षणाची व्यवस्था येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आरक्षण म्हणजे काय, गरिबी हटवणं। आरक्षण हे ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे, सर्वांना सत्तेत अधिकारात सहभागी होता यावं म्हणूनसाठी हे आरक्षण दिलेलं आहे। पूर्वी कसं होत होतं, जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांच्या राज्याच्या अगोदर एकदेशीय राजे होते। एकदेशीय राजांची काय सिस्टीम होती, ते त्यांचे नातेवाईक यांच्याकडे सगळे अधिकार असायचे, इतर कोणालाही सत्तेच्या कुठल्याही अधिकारात सहभागी करून घेतलेले नसायचे। त्याच्यामुळे त्यांचं राज्य बदललं की त्या जातीचं त्यांच्या नातेवाईकांचं त्यांचे राज्य गेलेलं असायचं, त्याच्यामुळे जनतेला त्यांची काही देणे घेणं नसायचं। उत्तर पेशवाईचा जर काळ आपण पाहिला तर उत्तर पेशवाईचा काळात जेव्हा शनिवार वाड्यावरचा जरीपटका खाली उतरवला आणि तिथे युनियन जॅक लावला, त्यावेळी ज्या पूर्वीच्या पेठा होत्या बहुजन समाजाच्या, तिथे पेढे वाटले गेले की ब्राह्मणांचं राज्य गेलं, बरं झालं, आनंद व्यक्त केला। ही जी पद्धती होत होती त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की सर्वांना ही राज्यसत्ता आपली आहे असं वाटत नव्हतं आणि रिझर्वेशनच्या माध्यमातून सर्वांना ते अधिकार प्राप्त झाले की प्रत्येकाला ते आपलं आहे असं वाटायला। आणि जेव्हा स्वातंत्र्य देश झाला त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, लोक शिकलेली नव्हती, त्यामुळे त्यांचं ते प्रमाण 50%चं त्या काळानुरूप योग्य होतं। परंतु आता शिक्षणाचं मोठ्या प्रमाणावरती प्रसार झालेला आहे, सगळ्या लोकांच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे। शिक्षण वाढल्यामुळं सगळ्या नवीन ही माध्यमं आलेली, प्रसार माध्यमं आले, प्रसार माध्यमातून सगळे जगातल्या घडामोडी प्रत्येकाला कळतात आणि मग आता प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा निर्माण झालेल्या आहेत। प्रत्येकाला असं वाटतं माझा सुद्धा त्यात हिस्सा असावा आणि हा हिस्सा असं मागण्याची जी पद्धत आहे ही आता जी सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना आरक्षण मागायला सुरुवात केली आहे, तर OBC लोक त्यांच्याशी भांडायला लागली आणि आत्ताच पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं की मणिपूरसारखी स्थिती इथे निर्माण होऊ शकते। ही परिस्थिती खूप गंभीर आहे, या परिस्थितीला जर उत्तर द्यायचं असेल आणि समाजाचं जर सामाजिक वातावरण चांगलं ठेवायचं असेल, माणसात माणूस ठेवायचा असेल, तर त्याला उपाय हा एकच आहे की इतर राज्यात कुणी एकमेकांशी न भांडणाऱ्या मी पत्रकार बांधवांच्या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून ह्या भांडणाऱ्या सगळ्या नेते मंडळींना विशेषतः म्हणजे मराठा आंदोलन आणि OBC आंदोलन करणारे आणि मराठा आंदोलनाला आणि OBC आंदोलनाला पाठिंबा देणारे हे आता जे सरकार आहे, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकार, या 3 सरकारमधले आपल्याला असं स्पष्ट दिसून येते की शिंदे साहेब जरांगेंना पाठिंबा देतात आणि फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब ते त्या OBC आंदोलनाला पाठिंबा देतात। फडणवीस साहेबांनी तर स्पष्ट स्टेटमेंट केलं होतं की BJPचा DNA हा OBCचा आहे। म्हणजे समाजामध्ये खूप वाढण्याचा हा जो प्रयत्न आहे, ह्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी, समाजाचा एकोपा कायम ठेवण्यासाठी याला पर्याय काय, तर सगळ्यांनी मिळून हे ज्या भांडणाऱ्या लोकांनी आपापसात न भांडता केंद्र सरकारकडे आपली स्वतंत्र मागणी ठेवली पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा ही 50% वरून 80% वरती नेली पाहिजे। म्हणजे जे काही आपण पाहिलं आता महाराष्ट्रात मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, पूर्वी गुजरातमध्ये गुजराती पटेल लोकांचं आंदोलन झालं, गुजर लोकांचं आंदोलन झालं, देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाचा गैरफायदा
आपले जे आपले हितशत्रू जे राष्ट्र असतात ते त्याचा फायदा घेऊ शकतात. आपण पंजाबचं उदाहरण पाहिलेलं आहे. तिथं अलगाववादी चळवळ कशी मोठ्या प्रमाणावरती वाढत गेली होती. त्याची किंमत आपल्या भारताला मोठ्या प्रमाणावर मोजावी लागली आहे. देशात येणारी यादवी टाळण्यासाठी ही मागणी सगळ्यांनी तुमच्या माध्यमातून मला ह्या भांडणाऱ्या सगळ्यांना सांगायचं आहे, शिवाय राज्यकर्त्यांना सुद्धा सांगायचं आहे की देशामध्ये ही येऊ घातलेली जी यादवी आहे ही यादवी टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना होऊन रिझर्वेशनची मर्यादा 80% करावी, जेणेकरून समाजामध्ये कटुता कमी होईल आणि जे पूर्वी आपण सगळं विविधतेत एकता म्हणतो ती विविधतेतली एकता आणि शांतता सुव्यवस्था राहिल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. सर्वसामान्य माणसाला अधिकार मिळू नयेत अशी ज्यांची मनोमन इच्छा आहे ते या राष्ट्रीय उदाहरणाला विरोध करतात. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे की जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस साकल्याने सर्व बाजूंचा विचार करण्यात आला किंवा देशावरती 700-800 वर्ष परराज्य का आलं होतं, परचक्र का आलं आणि देश हा पारतंत्र्यात का गेला ह्याचा साकल्याने अभ्यास झाला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या राज्याचा पण अभ्यास झाला. औरंगजेबासारखा जबरदस्त सेनापती, मोठा सम्राट, त्या काळातलं जर तुम्ही विचार केला तर ज्या काळात औरंगजेब होता त्या काळात त्याची जी अर्थव्यवस्था होती ती जगाच्या 25% अर्थव्यवस्था होती. GDP जगाच्या 25%. म्हणजे आज अमेरिकेचा जो व्हॉल्यूम आहे आर्थिक अर्थव्यवस्थेचा तेवढा व्हॉल्यूम हा औरंगजेबाचा होता आणि तो स्वतः मोठा जबरदस्त सेनापती होता. तो इथं महाराष्ट्रात 24 वर्ष आला आणि शिवाजी महाराजांचं राज्य बुडवण्यासाठी त्याने कसोशीचे प्रयत्न केले, परंतु त्याला त्यात यश आलं नाही. तर हे यश का आलं नाही याच्याबद्दल अभ्यास झाला. तर यश न येण्याचं कारण दिसून आलं की जिथं 200 वर्ष विजापूरची जी आदिलशाही होती ती 200 वर्ष त्यांचं राज्य होतं. निजामशाही होती ती पण 200 वर्षाचं त्यांचं निजामशाहीचं राज्य होतं. त्या दोन्ही शाही बुडवल्या आणि शिवाजी महाराजांचं राज्य तर 30-35 वर्षाचं होतं. परंतु हे 30-35 वर्षाचं राज्यसुद्धा औरंगजेबाला बुडवता आलं नाही. याचं कारण काय तर शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाला सगळ्या जातीतल्या लोकांना तलवार दिली. नुसती तलवार दिली का नाही तर तलवारीबरोबर अधिकार दिला. किल्लेदार नेमले, पाटील नेमले, वतनदार नेमले, कारकून नेमले, सगळ्यांना अधिकार दिले. सगळ्यांना अधिकार दिल्यामुळे काय झालं की प्रत्येकाला असं वाटायला लागलं हे जर राज्य बुडालं तर माझं राज्य जाणार. प्रत्येकाला ज्या छोट्या छोट्या जातीच्या नागाला त्यांनी तलवार, नागाचे अधिकारी होते, महाराज होते, मांगाचे होते, रामोशी होते, सगळ्या छोट्या छोट्या जातीच्या लोकांना अधिकार प्राप्त झाले आणि अधिकार प्राप्त झाल्यामुळे काय झालं ह्या प्रत्येकाला वाटायचं हे जर राज्य बुडालं माझा अधिकार जाणार आहे, हे राज्य माझं आहे. त्यामुळे प्रत्येकजण प्राणपणाने लढत होता आणि शिवाजी महाराजांचं राज्य औरंगजेब सारखा बलाढ्य सेनापती, बलाढ्य सम्राट, जगातला तो सर्वशक्तिमान असा तो सम्राट होता. तो सम्राट सुद्धा शिवाजी महाराजांचं राज्य काबीज करू शकला नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं की अधिकार जे सर्वसामान्य माणसाला प्रदान केले होते शिवाजी महाराजांनी त्या अधिकाराचा उपयोग झाला. म्हणून आपलं रिझर्वेशन सुद्धा जे करण्याचं मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना हे राज्य आपलं आहे हे वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी हे रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. रिझर्वेशन हे अधिकारांचं वाटप आहे, अधिकारांची समान संधी. मित्रांनो, तुम्हाला मला एक साधं सोपं उदाहरण सांगायचं बरं का. आता मला समजा मी आता मुंबईत आहे, माझ्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे आणि मी एकटाच चाललेलो आहे, पुण्यात चाललेलो. मी कुणाला नेणार हो माझ्या गाडीत? इथं बसलेलं मी कुणाला नेणार सांगा मला. कुणाला नेऊ शकतो? जो माझ्या जवळचा ओळखीचा असेल त्याला नेणार नाही. अनोळखी माणसाला कशाला घेणार मी? गाडीत माझ्या किती जरी जागा असतील तर. तसंच ह्या अधिकारांच्या अधिकार पदावर बसलेली लोकंसुद्धा त्यांच्या जे जवळचे, त्यांच्या ओळखीचे, त्यांच्या संबंधित त्यांना त्या अधिकार पदाचा फायदा करून देतात. म्हणून अधिकारांचं वाटप हे सर्वांकडे झालं पाहिजे. म्हणजे हे राष्ट्र आपल्या सर्वांचं आहे असं प्रत्येकाला वाटणार आहे आणि माझी संधी नाकारली जाते अशी भावना कुणाचीही होणार नाही आणि राष्ट्र एकसंध राहण्यासाठी त्याचा परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे जर कुणी असं म्हणत असेल की हे रिझर्वेशन नको, ही चुकीचे आहे आणि देशघातक मागणी आहे त्यांची विचारसरणी सुद्धा देशघातक आहे. हे आपण सगळ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. अतिशय पराकोटीची अशी जी डिस्पॅरिटी होती किंवा असमानता होती, माणसामध्ये प्रचंड प्रमाणात फरक केला जाऊन जात व्यवस्थेनुसार, वनस्पतीनुसार ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या जाती घटकांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाते, त्याच्यामधून काही विशेषाधिकार अशा स्वरूपाचे निर्माण झाले की राज्यघटनेनं ते सगळं संपुष्टात आणलं
त्यासोबतच सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या जाती जमातींना आरक्षणाचा लाभ हा देण्यात आला. त्याच्यानंतर मंडल कमिशन आलं आणि मंडल कमिशनच्या माध्यमातून आरक्षणाचा इतर मागासवर्गीय जाती जमातींना हा लाभ देण्यात आला. याच्यानंतर विविध जाती जमातींच्या ॲस्पिरेशन्स हा सातत्यानं जाग्यावर राहतात. मंडल आयोग जेव्हा आला तेव्हा ACBC म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या स्वरूपाची संकल्पना त्याच्यामध्ये होती. आणि ह्या ACBCनुसार वेगवेगळ्या कोर्ट केसेस देखील होत्या. याच्यामध्ये इंदिरा स्वामी हा खटला सर्वांना माहिती तो अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याने आरक्षणाची मर्यादा घालून दिली की 50% पुढे आरक्षण झालं. पण मित्र हो, त्याच्यानंतर संघ परिवाराची असलेली भाजपाची सत्ता आल्यानंतर संघ परिवाराची जी आवडती मागणी सातत्यानं होती, जातीय आरक्षण नष्ट करा आणि आरक्षण आर्थिक निकषावर द्या, ही मागणी देखील मोदी सरकारनं पूर्ण केली. आणि आपल्याला माहिती असेल की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWSचं 10% आरक्षण हे देण्यात आलं. आता वेगवेगळ्या न्यायालयाने सातत्यानं असे निकाल दिलेले आहेत की सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली 50%ची मर्यादा ओलांडता कामा नये. तसंच आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण करून त्यांचा एक इम्पिरिकल डेटा हा त्या जाती जमातीचा असावा. मंडल कमिशन आलं तेव्हा त्याच्यामध्ये 3,500 जाती होत्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये राज्यांना काही अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आता सध्या या जाती जमातींची संख्या साधारणतः 6,000-6,500 झाली. तर हे सातत्याने खेळले जाणारे खेळ आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या सोयीनुसार भूमिका घेऊन वेळोवेळी कधी आरक्षण दिल्यासारखं दाखवायचं, कधी स्वतःच त्याच्यावर विरोधात तोडबाजी करायची, या पद्धतीचा खेळ करत आहे. या सगळ्यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा जो येतो तो म्हणजे आरक्षणाची असलेली 50%ची मर्यादा. आरक्षणाची असलेली 50%ची मर्यादाचं समर्थन करताना इंदिरा स्वामी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देऊन असं सांगितलं होतं की आंबेडकरांनी सुद्धा आर्टिकल 19नुसार आरक्षण देताना ते आरक्षण 50%च्या पुढे जाऊ नये अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केलेली. हा जर मुद्दा असेल सर्वात महत्त्वाचा, तर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना 10% आरक्षण हे दिल्यानंतर आरक्षणाची मर्यादा, त्याच्यानंतर आता दिव्यांगांना दिलेलं आरक्षण असेल किंवा इतर अशी मिळून संपूर्ण देशामध्ये आता 62% आरक्षण व्यवस्था आपल्याकडे आहे ते आपण सर्वजण. जर इंदिरा स्वामीमध्ये 50%ची मर्यादा या पद्धतीनं ओलांडता येत असेल आणि ही ओलांडलेली मर्यादा सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं नंतरच्या जनहित अभियान दाखल केलेल्या एका खटल्यामध्ये EWS हे कॉन्स्टिट्युशनल आहे, घटनात्मक आहे, घटनाबाह्य नाही असा निकाल नुकताच दिलेला आहे 4-6-8 महिन्यापूर्वी. जर असं असेल आणि भारतामध्ये सातत्यानं रिसोर्सेस याच्या संदर्भात एक जाती जमातीय संघर्ष असेल आणि आपल्यासमोर ही जर मागच्या 50-60-70 वर्षाची आकडेवारी असेल की आरक्षणाचा नक्कीच फायदा होतो. ज्या जाती जमाती वंचित आहेत त्या जाती जमातींना आरक्षण दिलं गेलं तर त्यांच्या एकंदरीत संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक स्थितीमध्ये आमूलाग्र परिवर्तन होतं आणि त्या सगळ्या जाती जमाती, त्यांची कुटुंब, त्यांच्यासोबत राहणारे लोक हे सगळेजण त्यांच्या सामाजिक स्तर आणि त्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढ ही सगळी आकडेवारी आपल्यासमोर आहे. लोकसभा इलेक्शन सरकारबद्दल नवीन सरकार आलेलं आहे, पण सरकारचा असा कुठचाही मानस दिसत नाही. सरकारने तशी जर त्यांची इच्छा असती तर जनगणना करणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. तुम्ही संपूर्ण नियोजन हे कशाच्या आधारावर करू शकणार आहात? मोदी दरवर्षी लोकसंख्येचा 1-1 कोटीनं आकडा वाढवतात आणि मेरे 140 ते आता 142 देशवासी वगैरे असं ते म्हणायला लागलेले. पण याच्यासाठी आधार काय? तर नक्की भारताची लोकसंख्या किती आहे, ती राज्यनिहाय कशी आहे, त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीची आर्थिक आणि सामाजिक अशा स्वरूपाचं सर्वेक्षण आणि तो डेटा गोळा करून अशा स्वरूपाची जनगणना भारत एक राष्ट्र म्हणून ही केली गेली पाहिजे. ही देखील या पत्रकाद्वारे केली जाणारी दुसरी महत्त्वाची मागणी आहे. आपल्यापेक्षा अतिशय अप्रगत असलेले देश, पाकिस्तानसारखा देश असेल, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या राज्यांनी सुद्धा
जनगणना केलेली आहे. परत जनगणना हे काय असं एका दिवसात होणारं काम नसतं. त्याच्यासाठी मोठं नियोजन लागतं. त्याच्यानंतरचा त्याचा डेटा, त्याचं ॲनालिसिस असं करून हा 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जनगणना प्रत्यक्ष पार पाडल्यानंतर त्याचा ॲक्च्युअल डेटा ॲनालिसिस प्रत्यक्ष लोकांपर्यंत हातात यायला 4-5 वर्षाचा कालावधी लागतो. हे सगळं जर आपल्याला माहिती आहे तर तात्काळ आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणासह भारताची जनगणना व्हावी आणि त्या जनगणनेनुसार, जातीय जनगणनेनुसार आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रत्येक जनजातीला त्यांच्या जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षणामध्ये स्थान मिळवावं अशा स्वरूपाची ही मागणी करण्यात आलेली आहे. सोयीस्कर भूमिका अशी घेतं कारण त्याच्यामधला जो डेटा आहे सगळा त्याचा ॲनालिसिस ही मोदी सरकारच्या हातामध्ये आहे आणि गेली 10 वर्ष भारतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या इलेक्शन स्ट्रॅटेजीज त्या डेटाच्या आधारावरच ते करता आहेत. आता नंतर मराठा आरक्षणाचा जेव्हा विषय आला तेव्हा त्यांनी सांगितलं फडणवीसांच्या माध्यमातून की तो डेटा चुकीचा आहे म्हणून तो आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही. पण ही सोयीस्कर भूमिका आहे. तो डेटा बरोबर आहे का चुकीचा आहे, त्याच्यामध्ये किती टक्क्याची चूक आहे. समजा भारतासारख्या एवढ्या आवाढव्य जगातल्या सर्वात जास्त पॉप्युलस कंट्रीमध्ये लोकसंख्येच्या गणनेमध्ये 2-4 टक्क्याची चूक असणं साहजिक आहे. पण त्याच्यामुळे संपूर्ण धोरणासाठी तो डेटाच नष्ट करून टाकायचा, पब्लिक डोमेनमध्ये आणायचा नाही किंवा द्यायचा नाही अशा स्वरूपाचं हे जे सगळं वर्तणूक आहे ही चुकीची आहे, स्वार्थी आहे. ही आर्थिक आणि सामाजिक असा इम्पिरिकल डेटा ज्याला कोर्ट म्हणतं तर हा वस्तुनिष्ठ आकडेवारी गोळा केली पाहिजे आणि ते सर्वेक्षणाच्या माध्यमातून शक्य आहे. अशा स्वरूपात प्रत्येक कुटुंबामध्ये त्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काय आहे हे सगळं या डेटाच्या माध्यमातून, जनगणनेच्या माध्यमातून गोळा करतो आणि त्याच्यातून चित्र स्पष्ट होईल. ठीक आहे, तर ते आरक्षण नष्ट करण्याचा हा आडा ही सरकारी नोकऱ्याच नष्ट करून टाका. BPCL सारखी कंपनी आहे ज्याच्यामध्ये 9-10 लाख लोक काम करतात आणि दरवर्षी 20-25 हजाराची भरती केली जाते. ती आरक्षण सध्याचे ते फॉलो करूनच करावी लागते कारण ती सरकारी कंपनी. ती BPCL उद्या विकली त्याचं इव्हॅल्युएशन करून काहीतरी किमतीला आणि कोणत्या तरी एखाद्या बड्या उद्योगपतीने ती घेतली किंवा परदेशी गुंतवणूकदाराने घेतली, ती खाजगी झाली की त्याच्यामध्ये आरक्षण लागूच राहणार नाही. मित्र, आरक्षण हे 2 गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नोकऱ्या आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या बाबतीत आता सर्वांची जी कळकळ जी आहे आणि सर्वांचं प्रचंड जे राग आहे हा शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळावं, जातीने आरक्षण मिळावं याच्यासाठी आहे. त्याच्यामुळे भले नोकऱ्यांच्या बाबतीत काही विशेष साध्य होणार नाही पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. हिंदुत्ववादाचा जो मुद्दा आहे की हिंदुत्ववादाच्या आधारावर आणि हिंदू मताचं पोलरायझेशन करून निवडणुका जिंकायचा असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्यांना सर्व भारतीयांची एक आयडेंटिटी हिंदू ही बनवायची असते. त्याच्यामध्ये जेव्हा जातीय फरक केला जातो की या जातीचे एवढे, त्या जातीचे तेवढे, तेव्हा भारतीय जनमानस असं आहे की ते धर्मापेक्षा जातीला जास्त महत्त्व देतं आणि लोक निवडणुका कोणत्याही असो त्याच्यावर जातीय गणितांचा, समीकरणांचा मोठा परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्याला हा मल्टिपल ॲडव्हान्टेज की धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण टाळायचं असेल आणि समानतेच्या दृष्टिकोनातून हे करायचं असेल तर या दोन्ही मागण्या प्रत्यक्षात आल्या पाहिजे. महाराष्ट्रातले जे सगळे विभागीय कार्यालय आहेत त्या विभागीय कार्यालय ज्या ज्या ठिकाणी आहेत 7 ठिकाणी महाराष्ट्रातली विभागीय कार्यालय, त्या विभागीय कार्यालयांमध्ये आम्ही तिथं प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला मी पत्रक दिलेलं आहे त्याच्यात QR कोड आहे. या मागणीसाठी पाठिंबा गोळा करण्यासाठी हे आम्ही पत्रक सगळ्यांना देत आहे. डिजिटल QR कोडच्या माध्यमातून लोकांचा आम्ही पाठिंबा त्यात मिळवणार आहे. त्याचबरोबर आम्ही सह्यांचं कॅम्पेन एक करणार आहे. सह्यांची कॅम्पेन आम्ही करून साधारण 3 महिन्याच्या मुदतीत साधारणपणे एक 10 लाख सह्या गोळा करायचं असं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि 2000 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन दिल्लीमध्ये पंतप्रधानांची आम्ही भेट घ्यायला जाणार आहे. असा आमचा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा प्रसार प्रचार आपल्या माध्यमातून व्हावा ही आपल्याला विनंती. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.